साहेब आपला परिचय द्या. मी सचिन जगनराव मुटकुळे, राहणार सुलदली, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. साहेब हे आपला हळदीचा प्लॉट हा किती तारखेची लागण आहे? सर हे जेमतेम 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान. ओके. ह्या प्लॉटला काय अडचण येत होती आपल्याला? सर या प्लॉटला अडचण म्हणजे आपले नेहमीप्रमाणे कंदाची साईज आणि जी लांबी आहे हां. ती छोटी राहत होती आणि त्यामुळं भावामध्ये थोडंसं कमी रेटमध्ये विकल्या जात होती. बरं. आणि हा प्लॉट पिवळा पडला होता का? हो सर, थोडा पिवळसा झाला होता आणि पाणी आपला पिवळसा जाताना थोडी सड पण थोडीशी खालच्या बाजूला थोडीशी लागेल ती. मला इथे दावा बघित खाली खाली करावं. बरं. इथं तुम्हाला मग ह्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना काय केल्या तरी काय? त्याच्यासाठी उपाययोजना सर आपण काहीच नाही, आपलं रेग्युलर समजा आपण जे सोडतो ते जास्त काय सोडलं नाही. कारण आपण जास्त एवढा काय खर्च करत नाही हळदीला. पण भागवत सरांनी आपल्याला सर भागवत जायबाई सरांनी आपल्या सुपर अपटेक नावाचं एक हे दिलं. तिच्या सुपर अपटेक नंतर आपल्या हळदीला जो बदल झाला आहे तो बदल म्हणजे सर सांगण्यासारखाच बदल आहे. कारण टोटल कंदाची लांबी सर आणि जाडी दोन्ही सुद्धा दुप्पट झालेत. ओके. हां. जे आपले समजा या 5 दिवसापूर्वी आपण सुपर अपटेक सोडण्यापूर्वी जी आपली जाडी आणि लांबी होती ती सर या आपल्या जे साईडचे हे येतं तेवढी जाडी आणि लांबी आणि जाडी होती. आता ते त्याचं रूपांतर असं म्हणा की शेंगमध्ये झाले आणि शेंगा त्याच्या दुपटीन झाल्या. टोटल दुप्पट फरक दुप्पटच झाला आहे. सुपर अपटेक 90 मुळे खूप छान असे रिझल्ट आले. या कंदामध्ये किती बदल झाला काय? या कंदामध्ये सर या मधला जे हे गाभा याचा या गाभ्यामध्ये पण सर दुपटीचा फरक आहे. हो ना, दुप्पटचा फरक. कारण याच्यामध्ये आपली शेंग पण मधल्या गाभ्यावडी होती, मधल्या एक कार्कोनियम एवढी होती. आता आपली शेंगच त्याच्यापेक्षा दुप्पट झाली आणि कार्कोनियम शेंग एवढा झाला आहे. हो ना. हो सर. बरं. अजून ह्याच्यामध्ये पानामध्ये काय बदल जाणवला? ग्रीनरी पानामध्ये सर आपलं थोडं पिवळसर होतं पान. अगोदर 4-5 दिवसानंतर टोटल समजा याच्यात थोडासा पिवळसरपणा होता आणि याच्यामध्ये टोटलचं ग्रीनरी आली. टोटल हिरवीगार झाली टोटल. आता शेंगा बाहेर आले. शेंगा हे बाहेर आले शेंगा. हे आता हे खालची आता हे होई ना तर बाहेर आलेत. त्या शेंगा बाहेर येत आहेत, भरपूर येत आहेत. असे खालच्या बाजूने तर भरपूर येत आहेत. हो ना. हो सर. बरं, चालेल. आता शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की आता सध्या जी आपल्या ह्या हिंगोली भागात किंवा नांदेड असेल हा जो हळदीचा बेल्ट आहे इथं हळदीला मोठ्या प्रमाणात पिवळेपणा पडला आणि शेंगाची लांबी वाढणं झाली. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो शेतीचा अनुभव आहे, तुमची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही काय सांगू शकाल? काय एक शेअर करा तुम्ही इतर शेतकरी बांधवांच्यासाठी. सर इथून पुढचं 150 दिवसानंतरचं पुढचं नियोजन कसं असायला पाहिजे? सर माझ्यानुसार 150 दिवसानंतर जे नियोजन असेल ते आपल्या जमिनीत जे समजा आपले कंटेन असतात, फॉस्फरस असतात, समजा नायट्रोजन जे असतील ते कंटेन असतात. पण आपल्याला समजा ते उचलता येत नाहीत किंवा आपल्या हळदीला घेता येत नाहीत. फक्त हे सुपर अपटेक 90 हे सोडल्यानंतर जेवढे आपले समजा ते जमिनीतले पूर्ण काय कंटेन येतात टोटल शोषून घ्यायचं काम टोटल करते. आणि 100% याच्यात जे बदल आहे, बदल म्हणजे असं म्हणा की टोटल 50% आपली जी हळद आहे ते 100% होऊन जाईल. दुप्पटच आपलं उत्पन्न होईल. आपण जर समजा 30-35 काय जे आपलं उत्पन्न होईल 100% सर 40% यांनी आपलं उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न आहे. हो ना. हो सर. कारण सुपर अपटेक 90 मुळे माझी चहाच्या हळद असं म्हणा इतका बदल झाला, फार बदल झाला. हो ना. हो सर. बरं. आता शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे ते 100% वापरायला पाहिजेत. मी तर म्हणतो शेतकऱ्यासाठी खास वरदान आहे साहेब. बरं. हे तुम्हाला वापरायला देते वेळी काय चर्चा झाली होती का आपली? चर्चा काहीच नाही सर. फक्त एक फेसबुकवरून फक्त एक कॉल केला. चर्चा काहीच नाही. फक्त सर म्हटले होते फक्त एकदा सोडून बघा, नाही जर तुम्हाला रिझल्ट आले तर मी याची काय जी प्राईज आहे त्याच्या प्राईजच्या दुप्पट मी तुम्हाला पैसे देईन. आणि सरांनी पैसे पण घेतले नव्हते, पण आपल्या नंतर हे वापरल्यानंतर पैसे घेतले. हो ना. चालेल. आणि आपलं रिझल्ट आल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि आपली प्लॉटचा पण हिरवेगारपणा असे हिरवेगार झाला आणि कंदाची साईज आणि लांबी तर दुप्पटच वाढली. बरं. आता हे सोडल्यामुळे उत्पन्न वाढीचं किती क्विंटल उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे? सर आता आपल्याला समजा एक्झॅक्टली सांगत नाही मी, पण समजा आपल्या प्लॉटला जर 25 क्विंटल ते 30 क्विंटल जर म्हणत असेल तर 100% 35 क्विंटलची आपण गॅरंटी देऊ शकतो. हो ना. हो सर. बरं. चालेल. थँक्यू. ओके. धन्यवाद सर.